दरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता फुटपाथपर्यंत पोहोचलेला आहे। नागपूरमध्येच आता पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी फुटपाथवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे। नाना पटोलेंच्या सांगण्यावरून पक्ष कार्यालयाला कुलूप लावल्याचा दावा शेळकेंनी केलाय। तर साकोलीत नानांनी निवडणूक मॅनेज करत इतर ठिकाणी काँग्रेसचा पराभव केल्याचा आरोपही यावेळी शेळकेंनी केलाय। एकीकडे जे आहे कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत ज्या पद्धतीने आमचे नेते मोहब्बतची दुकान लावलेली आहे, सन्माननीय आमचे नेते राहुलजी गांधी जे आमच्या भविष्यातही नेते राहणार आहे ना, आणि याच तळमळीतल्या काँग्रेसी कार्यकर्त्यांमुळे जे आहे ते प्रधानमंत्री बनणार आहे ना, तर ते एकीकडे मोहब्बतची दुकान लावतात, आम्ही लोक मोहब्बतची दुकान लावतो, आणि एकीकडे आपण बघतो की अशा पद्धतीने सन्माननीय नाना पटोलेजी जे आहे, जे आपल्या महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आहे, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये द्वेष राहते। बघा, हा द्वेष कुलूप लावलाय, हे कुलूप लावलाय ना, हे कुलूप लावल्यानंतर आता अशा पद्धतीचा द्वेष तर मनामध्ये ठेवला नाही पाहिजे। राहुलजी गांधी आमचे नेते जे आहे ते मोहब्बतची दुकान जे आहे जागेवरती लावून राहिले, आणि नाना पटोलेजी यांच्या म्हणजे अशा पद्धतीचा द्वेष आहे, आणि द्वेष जो आहे त्यांच्यामध्ये पण आहे। त्यांचे जे शिपसलार आहे नागपूर शहरातले जे देवेंद्र फडणवीसचे जे सख्खे भाऊ आहे, एका पद्धतीने त्यांच्याही मनामध्ये द्वेष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।